और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा गावाची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे। 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी ही मागणी सरकारकडे लावून धरली होती, मात्र सरकारने आमच्या मागणीचा विचार केला नाही। 27 गावातील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसले आहेत। त्यामुळे सर्व पक्षीय राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार घालावा असं आवाहन सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केलंय। निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवली तर समिती त्यांच्या विरोधात समिती सक्रिय भूमिका घेणार असल्याचा इशारा समितीचे पदाधिकारी सुमित वजे यांनी दिलाय। या संदर्भात गुरुवारी सायंकाळी समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक कल्याण ग्रामीणमधील काटे येथे पार पडली। या बैठकीत समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। समितीकडून काय निर्णय झालाय? बघा, जर समितीचा विचार केला, 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा मी सुमित वजे कार्यकर्ता व आमच्यासोबत हे सर्व 27 गावातील कार्यकर्ते आज इथे जमलेलो आहोत। जर आपण सरकारची भूमिका जर विचार केली या 27 गावांपुरती किंवा येथील स्थानिक 5ही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांकरता, तर हे नेहमी त्यांची भूमिका उदासीनच राहिलेली आहे। मग तो नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांच्या नामांतरणाचा विषय असो, का दिबा पाटील साहेबांचेच एक स्वप्न असलेला 27 गावांची स्वतंत्र नगरपालिकेचा विषय असो, दरवेळी सरकारने ह्या 27 गावातील लोकांच्या जनतेच्या तोंडाला ही पाने पुसण्याचंच काम केलेलं आहे। याच्या पूर्वी देखील अध्यक्ष खासदार खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सरकारला खूप विनंत्या केल्या की आमची 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी, पण वेळोवेळी सरकारने केवळ आमच्या तोंडाला पाने पुसण्याचंच काम केलेलं आहे। परंतु कसं असतं का राजकारणी असो किंवा सरकार असो, यांना उत्तर जनता ही नेहमी मतदानातनं किंवा याच्यातनंच देते। त्याच्यामुळे आम्ही असा सर्वांना आव्हान करतो संघर्ष समितीच्या वतीने सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना, सर्व पक्षाच्या नेत्यांना व इच्छुक उमेदवारांना की केवळ या 27 गावांच्या भल्यासाठी आज 27 गावांमध्ये सुविधांच्या नावाने 0% भोपळा हा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतनं मिळत आहे। त्याच्यामुळे 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्याची मागणी ही रास्त आहे आणि या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी, उमेदवारांनी या आमच्या मागणीचं समर्थन करून 27 गावांमध्ये संपूर्णपणे या येणाऱ्या आगामी निवडणुकींवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतलेला आहे आणि सर्व आम्ही पक्षांना व त्यांच्या नेत्यांनाही विनंती करतो की आपण देखील या बहिष्कारामध्ये सामील व्हा आणि जर का समाजाच्या विरोधात किंवा 27 गावांच्या हिताच्या विरोधात जर कोणी जायचा प्रयत्न केला तर मग तिथे संघर्ष समितीला कुठेतरी मग राजकारणात किंवा निवडणुकीत पण सक्रिय भूमिका ही घ्यावी लागणार असं मी जाहीर करतो। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।